नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. गेल्या काही दिवसामध्ये आपण जे व्हिडिओ पब्लिश करत होतो त्यानंतर खूप लोकांचे कॉमेंट्स येत आहेत. जास्तीत जास्त कॉमेंट्स हे भूसंपादनाच्या संदर्भात येत आहेत आणि हल्ली अनेक ठिकाणी रेल्वेच्या साठी भूसंपादनाचं काम सुरू असल्यामुळं नेमकं रेल्वेचं भूसंपादन कशा पद्धतीने होतं आणि याच्या अनुषंगाने येणारे अनेक प्रश्न आलेत आणि मग रेल्वेच्या भूसंपादनाच्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ करा अशी ही विनंती आली आणि म्हणून अगदी थोडक्यात आपण या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. रेल्वेसाठीची भूसंपादनाची प्रक्रिया नेमकी काय आहे, तेव्हा आपण यामध्ये पाहणार आहोत कोणत्या कायद्याप्रमाणे रेल्वेसाठी भूसंपादन केलं जातं, शेतकऱ्यांचे या संदर्भातील आक्षेप काय असतात, त्या आक्षेपाचं निवारण कसं केलं जातं, अलाइनमेंटची बदल म्हणजे ज्याला आपण जो रेल्वेचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकमुळे अनेकदा लोकांच्या शेतीचे दोन भाग होतात. अर्धी शेती तिकडे आणि अर्धी शेती इकडे किंवा एक तुकडा पडतोय आणि त्यामुळं त्याची फार मोठी गैरसोय होते. मग अशी अलाइनमेंट बदलली जाऊ शकते का, त्याच्या संदर्भातल्या आक्षेपांचं काय, या भूसंपादन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असते का आणि भूसंपादनाचं मूल्यमापन किंवा मूल्यांकन ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो आणि सर्वाधिक आक्षेप लोकांचे मूल्यांकनाच्या संदर्भात म्हणजे त्याचं कॉस्टिंग कसं केलं जातं, त्याचा मोबदला, भूसंपादनाचं जे काही कॉम्पेन्सेशन आहे, नुकसान भरपाई आहे, ती कशा पद्धतीने दिली जाते, हे सर्व मुद्दे आहेत. याच्या संदर्भात जर पाहिलं तर आज उपलब्ध असणारे कायदे, पहिला आहे रेल्वेज ॲक्ट 1989चा कायदा आहे. त्यानंतर 2008ला यामध्ये अमेंडमेंट झाली आणि भूसंपादनाच्या काही तरतुदी या अमेंडमेंटच्या माध्यमातून, शिवाय 2007ची जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटची पॉलिसी होती ती ॲप्लिकेबल करण्याचा मुद्दा या अमेंडमेंटमध्ये आला आणि ही अमेंडमेंट आल्यामुळे रेल्वेला त्याच्या स्पेशल कायद्याप्रमाणे आता ॲक्विजिशन करता येणं शक्य आहे. म्हणजे लँड ॲक्विजिशनचा जो अस्तित्वातला नवीन कायदा आहे 2013चा, त्याऐवजी 89च्या कायद्याला 2008मध्ये झालेल्या अमेंडमेंटप्रमाणे यामध्ये प्रक्रिया फक्त कमी होते. आपण पाहिला की नवीन कायदा हा फार विस्तारित असा कायदा आहे, त्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे आणि त्यामध्ये कालापव्यय होऊ शकतो. त्यासाठी म्हणून त्यांनी 2008मध्ये 89च्या रेल्वेच्या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या केल्या आणि एक चॅप्टर त्यामध्ये 4A असा एक चॅप्टर वाढवला आणि त्या चॅप्टरमुळं एक वेगळी प्रक्रिया रेल्वेच्या कायद्यामध्ये आली आणि त्यांनी भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया त्यामध्ये प्रोसिजर्स दिली. त्यासाठी रूल्स पण करण्यात आले. द लँड ॲक्विजिशन स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट्स रूल्स 2016. म्हणजे जर रेल्वे प्रकल्प सुरू झाल्यावर त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलं तर त्याला रेल्वेज ॲक्ट 1989च्या आणि 2000 ॲक्टच्या तरतुदी लागू होतात आणि त्या लागू झाल्या की कमी वेळेमध्ये हे भूसंपादनाची प्रक्रिया राबवता येते. त्यानंतर जो आला तो आपला कायदा आहे 2013चा, ज्याला आपण म्हणतो राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013. हा सर्व प्रकारचं भूसंपादन करतो. यामध्ये रेल्वे कंपन्या, प्रायव्हेट, पब्लिक, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सर्व प्रकारचं याच्यात दिलं जातं आणि त्याची प्रक्रिया अत्यंत विस्तृत आहे. त्याच्यावरती आपण 10 व्हिडिओज केलेले आहेत. आपण या चॅनलवरती जर प्लेलिस्टमध्ये गेलात आणि प्लेलिस्टमध्ये भूसंपादनाची प्लेलिस्ट काढली तर तुम्हाला हे सर्व व्हिडिओज त्यामध्ये दिसतील. अत्यंत तपशीलवारपणे आपण टप्प्याटप्प्याने तो कायदा आपण विस्ताराने समजून घेतलेला आहे. मात्र या कायद्यामध्ये जे परिशिष्ट 4 आहे, या परिशिष्ट 4मध्ये काही कायद्यांची यादी दिलेली आहे जे स्पेशल ॲक्ट्स आहेत. म्हणजे रेल्वेसारखा कायदा आहे, पाईपलाईनच्या संदर्भातला कायदा आहे, पेट्रोलियम पाईपलाईन किंवा बाकीच्या निर्णय सगळ्या पाईपलाईन्स आहेत त्याच्या संदर्भातला कायदा आहे, नॅशनल हायवे आहे, बाकीच्या संदर्भात जे ॲक्विजिशन होतात असे जवळपास 10-12 कायदे आहेत आणि या 10-12 कायद्यांना या भूसंपादनाच्या मोबदल्याच्या तरतुदी, कारण 2013च्या कायद्यामध्ये मोबदला खूप वाढला, शिवाय पुनर्वसनाच्या तरतुदी आकर्षक झाल्या, रिहॅबिलिटेशन ज्याला आपण हे पुनर्स्थापना म्हणतो त्याच्या तरतुदी चांगल्या झाल्या. हे मग ह्या 11-12 कायद्यांमध्ये देशात जे अस्तित्वात असणारे कायदे आहेत
त्याच्यात लागू होणार की नाही त्यासाठी अमेंडमेंट आणण्यात आली होती, पण अमेंडमेंट मंजूर झाली नाही. 2014ला अमेंडमेंट आली, 2015ला अमेंडमेंट आली, 3 वेळा त्याचं 2 वेळा ऑर्डिनन्सेस काढले गेले, पण त्या कुठल्याही अमेंडमेंट लँड ॲक्विजिशनच्या नवीन कायद्याला मंजूर झाल्या नाहीत. आणि शेवटी गव्हर्नमेंटनं एक रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज नावाची ऑर्डर काढली. ती आहे राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट, रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीज ऑर्डर 2015. आणि या कायद्यान्वये आता घोषित, या ऑर्डरप्रमाणे घोषित करण्यात आलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने घोषित केलं की आता जे ॲक्विजिशन निरनिराळ्या स्पेशल कायद्याप्रमाणे होतील, म्हणजे लँड ॲक्विजिशन कायद्याप्रमाणे होणार नाहीत, नव्या कायद्याप्रमाणे होणार नाहीत, पण मग तो पेट्रोलियम पाईपलाईनचा कायदा असेल, गॅसच्या पाईपलाईनचा कायदा असेल, नॅशनल हायवेचा कायदा असेल, किंवा हा रेल्वेचा कायदा असेल, असे आणखी काही कायदे आहेत. ह्या चॅप्टर 4 मधल्या कोणत्याही कायद्याने जर ॲक्विजिशन झालं तर त्याला भूसंपादनाचं मूल्यांकन करण्यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत ह्या नव्या कायद्यातल्या वापरल्या जातील, पुनर्वसनाच्या तरतुदी नव्या कायद्यातल्या वापरल्या जातील, आणि पुनर्स्थापनेच्या तरतुदी नव्या कायद्यातल्या वापरल्या जातील. म्हणजे काय होईल, फक्त संमती घेणे, SIA करणे आणि बाकीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या कायद्यातली वापरली जाईल, ती या नवीन कायद्यातली वापरली जाणार नाही. नवीन जो कायदा आहे यातल्या ते अत्यंत गुंतागुंतीची जी वेळखाऊ कार्यपद्धती आहे ती वापरली जाणार नाही. कार्यपद्धती रेल्वेज ॲक्टमधली जर वापरली तर तुम्हाला मूल्यांकनासाठी, म्हणजे मोबदला ठरवण्यासाठी, पुनर्वसनाचे बेनिफिट ठरवण्यासाठी आणि पुनर्स्थापनेचे जे काही लाभ आहेत ते ठरवण्यासाठी मात्र या कायद्यातल्या कलम 20 ते 31 आणि त्याचा शेड्यूल 1-2 जे आहे त्या शेड्यूलमधल्या जे काही तरतुदी आहेत त्या लागू होतील. आणि त्यामुळं ॲक्विजिशन कोणत्याही पद्धतीने करा, शेवटी मूल्यांकन मात्र नव्या कायद्याप्रमाणेच द्यावं लागेल, हे यामध्ये स्पष्ट झालं. ॲक्विजिशन ऑफ लँड, मग रेल्वे बोर्डाने, जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे मॅनेज करण्यासाठी आणि रेल्वेच्या निर्णय अम्युनिटीज मॅनेज करण्यासाठी एक अत्यंत हायपॉवर असं बोर्ड रेल्वेमध्ये आहे. त्या रेल्वे बोर्ड याचं लँड ॲक्विजिशनचं काम पाहणारं त्याच्यामध्ये एक संघटना आहे. ती संघटना हे संपूर्ण काम पाहते आणि त्यांनी याच्या संदर्भात स्पेशल पॉलिसी केलेली आहे. तेव्हा ती 21/2/20ची जी एक पॉलिसी आहे, शिवाय रिव्हिजन झाली त्या पॉलिसीमध्ये, आणि लँड लुजर्ससाठी आणखी काय करता येऊ शकेल हे त्या पॉलिसीमध्ये लिहिलं. शिवाय त्यांचा एक इंजिनिअरिंग कोड आहे. असे हे जे 10-12 संदर्भ आहेत. महाराष्ट्रामध्ये एक अमेंडमेंट झाली, आणि जर लँड ॲक्विजिशनच्या कायद्याप्रमाणे करायचं असेल, हा स्पेशल प्रोजेक्ट असेल, व्हायटल इम्पॉर्टन्सचा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जर आहे, तर मग याच्यासाठी कन्सेंट घेण्याची आवश्यकता नाही, SIA करण्याची आवश्यकता नाही, अशी सूट देखील स्टेट गव्हर्नमेंट त्यांना देऊ शकतं. आणि थोडंसं जास्त, म्हणजे जी काही कार्यपद्धती लांबलचक आहे ती कार्यपद्धती कमी करून कमी वेळेमध्ये हे भूसंपादन केलं जाऊ शकते, असे हे सर्व पर्याय आहेत. शिवाय नवीन कायदा आल्यानंतर नवीन कायद्यामध्ये लँड ॲक्विजिशनसाठी खूप वेळ लागतो, कारण त्याच्यामध्ये खूप कन्सल्टेशनची प्रक्रिया आहे. म्हणून बहुतेक सरकारांनी, देशातल्या बहुतेक सरकारांनी स्वतः त्या लँड ॲक्विजिशनच्या ॲक्टमध्ये जो कलम 101 आहे त्याच्याप्रमाणे स्वतःच्या अनेक पॉलिसीज ठरवल्या. त्यामध्ये त्यांनी आता परचेस बाय निगोशिएशन, म्हणजे मोबदला जसा लँड ॲक्विजिशन झाल्यावर मिळेल जवळपास तेवढाच मोबदला द्यायचा, पण तो प्रोसेसने, म्हणजे त्याचं ज्याला आपण म्हणतो समोरासमोर बसून ज्याला वाटाघाटी म्हणतो, खाजगी वाटाघाटी, त्यावर देखील एक व्हिडिओ आपण केलेला आहे. खाजगी वाटाघाटीने देखील लँड ॲक्विजिशन करण्याची तरतूद यात केलेली आहे. आणि रेल्वे बोर्डाने त्याच्यासाठी देखील मान्यता दिली आहे की जर शेतकरी संमती देणार असतील तर ती खरेदीची प्रक्रिया, आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने देखील ते मान्य केलं. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन रेल्वेज यांनी एकत्र येऊन त्यासाठी देखील एक सर्क्युलर काढलं, ते सर्क्युलर देखील यामध्ये आहे. हे जे 10-12 नव्हे जवळपास 11 संदर्भ या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये डाउनलोड लिंक करून देण्यात येत आहेत. ज्यांना वाटतं की आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया कळली पाहिजे, ती प्रक्रिया कळण्यासाठी हे डाउनलोड करून घ्या, बारकाईनं वाचा, एकदा नव्हे अनेकदा वाचा. शेतकऱ्यांनी ते एकत्र घेऊन वाचलं पाहिजे किंवा वाटून घेऊन वाचलं पाहिजे, पुन्हा पारावरती बसून त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे, आणि मग मला असं वाटतं की जे काही आपलं म्हणणं मांडायचं आहे त्याची भूमिका ठरवली गेली पाहिजे. शेवटी कायद्याच्या राज्यामध्ये ज्या म्हणून भूमिका आपण घेतो, शेतकरी जमीन मालक असोत किंवा रेल्वेचे अधिकारी किंवा भूसंपादन करणारे अधिकारी, शेवटी हे कायद्याच्या चौकटीत काम करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने कायदा समजावून घेणं, आणि खरं तर या
चॅनलचा उद्देशच नेमका हा आहे की कुणाला वैयक्तिक सल्ला देणं हा उद्देश नाही, तर संपूर्णपणे कायदा नेमका काय आहे, प्रक्रिया नेमकी काय आहे, त्याचे नियम काय आहेत, त्याचे GR काय आहे, त्याचे सर्क्युलर्स काय आहेत, आणि म्हणून रेल्वे बोर्डाच्या सर्क्युलर्सपासून ही संपूर्ण व्यवस्था हे सगळं एका फोल्डरमध्ये ठेवून आपल्याशी आम्ही शेअर करतो. आपण ते जरूर घ्या, वाचा, आणि याच्या आधारात कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जर आपल्याला काही म्हणणं मांडायचं असेल ते म्हणणं मांडून आपल्याला जे काही लाभ पदरात पाडून घ्यायचे असतील ते आपण पाडून घेतले पाहिजेत, अशी ही कारण व्यवस्था आहे. त्यातलंच बघा, एक सर्क्युलर या ठिकाणी आहे 21/2/2000, अगदी अलीकडचं आहे. ॲक्विजिशन ऑफ लँड फॉर रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फॉर पब्लिक पर्पज. त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलं आहे की 2017ला यापूर्वी सर्क्युलर काढलं होतं त्यांनी, त्यामध्ये आता थोडीशी दुरुस्ती केली, आणि रेल्वे ॲक्टप्रमाणे जर का ॲक्विजिशन केलं तर साधारण 27 महिन्याचा कालावधी लागतो, आणि जर नवीन कायद्याप्रमाणे केला तर 47 ते 50 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणून नवीन कायद्याप्रमाणे मोबदला दिला पाहिजे, आणि बाकीची जी प्रक्रिया आहे ती रेल्वेच्या ॲक्ट 1989 आणि त्यामध्ये जी 2008ला दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीचा विचार करून त्यांनी ॲक्विजिशन केलं पाहिजे, आणि त्यासाठी जे जे प्रोजेक्ट चालले असतील त्याला स्पेशल रेल्वे प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलं पाहिजे. ते अधिकार झोनल रेल्वेचे जे काही मॅनेजर्स असतील त्यांना दिलेले आहेत, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. म्हणजे रेल्वेच्या प्रकल्पासाठी भूमी संपादनासाठी 4 पर्याय आपल्याला दिसतात. एक, रेल्वेच्या कायद्याप्रमाणे 1989च्या कायद्याप्रमाणे. 2, भूसंपादन कायदा जो नवीन झाला 2013चा त्याप्रमाणे. 3, खाजगी वाटाघाटीने. आणि चौथा जो आहे 2008चा ॲक्ट, म्हणजेच तो शेवटी आला तो 3च भाग होता त्याच्यामध्ये, रेल्वे ॲक्ट 1989. तर आपण पाहिलं तर 3 पद्धतीने हे भूसंपादन होऊ शकतं. 3 पैकी कोणती पद्धत चूज करायची हा त्या रेल्वे अधिकाऱ्यांचा पर्याय आहे. शिवाय राज्य शासन आणि त्या जिल्ह्यांचे जे जिल्हाधिकारी असतील ते यातून चूज करतात आणि करतात. पण सर्वसाधारणपणे हा जो नवीन कायदा आहे त्या नवीन कायद्यामध्ये वेळ खूप लागतो आणि खूप मोठं कन्सल्टेशन असल्यामुळं शक्य तेवढा शॉर्टकट पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला, अगदी समृद्धी महामार्ग पहा, त्याला देखील खाजगी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारण्यात आला, आणि बहुतांशी प्रकल्पामध्ये खाजगी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला जातो. जर खाजगी वाटाघाटीचा मार्ग यशस्वी होत नसेल तर मात्र रेल्वे ॲक्ट 1899 की ज्याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होत नाही, त्याला पूर्णपणे नवीन लँड ॲक्विजिशनच्या कायद्याचे जे बेनिफिट्स आहेत ते प्रोटेक्टेड बेनिफिट्स आहेत, फक्त प्रक्रियेमध्ये मात्र वेळ वाचवता येऊ शकतो. त्यासाठी 27 महिन्यामध्ये ते काम होऊ शकतं. अशी प्रक्रिया असल्यामुळं हे साधारण द्वेल धोरण, एक तर खाजगी वाटाघाटीनं, नाहीतर हे रेल्वेज ॲक्ट 1989 या कायद्याप्रमाणे असं एक साधारण धोरण सरकारनं दिलेलं आहे. हे धोरण केव्हाही बदलू शकतं, पण सध्या जे त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे ते हे आहे. हे शेतकऱ्यांनी वाचलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. आता 2008च्या कायद्यानं 2008मध्ये जी अमेंडमेंट झाली त्यामध्ये काय झालं, पहिला जो ओरिजिनल 4 चॅप्टर आहे त्या चॅप्टरच्या नंतर एक चॅप्टर आणखी वाढवला, आणि व्याख्येमध्ये त्यांनी कॉम्पिटंट अथॉरिटीची व्याख्या ॲड केली, शिवाय आणखी काही व्याख्या ॲड केल्या. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट जो आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या ॲक्विजिशनसाठी एक कॉम्पिटंट अथॉरिटी नेमेल. हे नेमण्याचं काम किंवा अपॉइंट करण्याचं काम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गॅझेटमध्ये ते डिक्लेअर होईल, आणि ते कुणीही असू शकतं. जिल्हाधिकारी असू शकतात, उपजिल्हाधिकारी असू शकतात, अपर जिल्हाधिकारी असू शकतात, किंवा भूसंपादनाचं सर्वसाधारणपणे नेहमी काम करणारे जे महसूल अधिकारी असतात त्यांच्यापैकी कुणाला तरी, ज्याला कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणतात, ते कॉम्पिटंट अथॉरिटी फॉर लँड ॲक्विजिशन, काला असं म्हणतात त्याला, त्याची अपॉइंटमेंट केली जाते. सर्वसाधारणपणे उपजिल्हाधिकारी असतात. पहा, 2008च्या याच्याप्रमाणे हे सेक्शन्स ॲड केलेत. 20 सेक्शनच्या नंतर हे ॲड झालं. 20A, पॉवर टू अक्वायर लँड, म्हणजे एक नोटिफिकेशन केलं जातं, आणि एकदा नोटिफिकेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये उद्देश केला जातो की या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत रेल्वेचा मार्ग असा असा करायचा आहे, आणि ह्याच्यासाठी या 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 जमिनी बाधित होणार आहेत, आणि त्या जमिनीमधील इतके क्षेत्र, म्हणजे काय होईल, त्या सर्व ट्रॅकमध्ये त्यांची जी काही अलाइनमेंट असेल, एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत रेल्वेचा ट्रॅक करण्यासाठी विशिष्ट लांबी आणि विशिष्ट रुंदी, अशा रुंदीमध्ये येणारे जे सर्वे नंबर असतील त्या सर्वे नंबरची यादी केली जाईल. त्या सर्वे नंबरमध्ये किती क्षेत्र जाऊ शकतं कोणत्या सर्वे नंबरमध्ये ते दिलं जाईल, आणि ते नोटिफाय केलं जाईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नोटिफाय करेल, कॉम्पिटंट अथॉरिटी हे सगळं काम करेल, पण शेवटी पहिलं नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काढेल. ते नोटिफिकेशन काढल्यानंतर
30 दिवसामध्ये त्यावरती ॲक्सेप्ट घेता येतात. ॲक्सेप्ट कशावर घेता येतात? ॲक्सेप्ट हेतूवर घेता येतात की हा सार्वजनिक हेतू आहे की नाही. आता रेल्वेचा प्रकल्प 2 शहरांना जोडणारी रेल्वे हा एक राष्ट्रीय, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो किंवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चरचा एक अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळं कितीही असं ॲक्सेप्ट घेतले ते फारसे ॲक्सेप्ट ते स्वीकारणारे होत नाहीत. नंतर दुसरा ॲक्सेप्ट घेतला जातो. पहिला तर प्रोजेक्टला ॲक्सेप्ट घेतला जातो. अनेकदा सगळ्यात महत्त्वाचा ॲक्सेप्ट घेतला जातो तो अलाइनमेंटच्या बदलाचा. म्हणजे ही जी रेल्वे आली ती बरोबर माझ्या एका सर्वे नंबरमधून मधून घुसलेली आहे, ती बाजूनी का नाही गेली? त्याला बाजूने खरंच मार्ग उपलब्ध आहे का? अल्टरनेट मार्ग तुम्ही देऊ शकता का त्यांना, की ज्याच्यामुळे पण तुमचा तुकडा वाचवण्यासाठी आणखी 4 लोकांचे तुकडे पडणार आहेत का? शेवटी 2 शहरांना जाताना त्यांच्या तांत्रिक बाबी विचारात घेऊन त्यांचे कन्सल्टंट नेमले जातात. त्यासाठीचे भूवैज्ञानिक बरेच लोक तपासतात आणि ही खूप तपासणीनंतर ती अलाइनमेंट ठरते. आणि ती अलाइनमेंट जेव्हा जाते तेव्हा अनेक जमिनींमध्ये त्याचे बरोबर मधून जर गेले तर इकडे एक तुकडा आणि तिकडे एक तुकडा. आणि जेव्हा रेल्वे चालायला लागेल तेव्हा ह्या तुकड्यातनं त्या तुकड्यात जाणं लोकांना शक्यच नाही अशी परिस्थिती. उंचवर उतरून खाली जाईल. म्हणजे इकडचा नांगर तिकडे नेणं, तिकडचे जनावर इकडे आणणं, इकडची आयुध तिकडे घेऊन जाणं, हे सगळं शक्य होत नाही. आणि अशा अलाइनमेंटच्या बदलाच्या संदर्भात काही मागण्या असतात आणि त्याच्या संदर्भातले बरेच आक्षेप असतात. पण ते आक्षेप लेखी नोंदवता येतात. जर तुम्हाला सुचवता आलं की यापेक्षा कमी खर्चामध्ये कमी लांबीचा असा दुसरा पर्यायी मार्ग आहे का, ह्या सगळ्या गोष्टी सांगता येतात. त्याच्यावरती जसे भूसंपादन अधिकारी, ज्याला सक्षम प्राधिकारी म्हणतो, ते त्यांच्याकडे हे सबमिट करायला लागतं. आणि सबमिट केल्यानंतर ते रेल्वेच्या जे काही अधिकारी असतील, याच्यासाठी जे काही त्यांची संघटना असेल, त्यांचे रिमार्क्स घेतात, त्यांचे अभिप्राय घेतात की याच्यात तांत्रिकदृष्ट्या काही बदल करणं शक्य आहे का, हे आक्षेप काय आहेत ते आम्हाला एकदा समजावून सांगा. आणि मग ते आक्षेप फेटाळायचेत का स्वीकारायचेत हे ठरवलं जातं. त्यानंतर सगळ्यात जास्त जे काही आक्षेप असतात, ऑब्जेक्शन्स असतात, ते कॉम्पेन्सेशनच्या संदर्भातले असतात. पण हा टप्पा नाही येतो. म्हणजे पहिल्यांदा जो नोटिफिकेशन केलं जातं ते फक्त हेतूच्या संदर्भात आहे. इथे लगेच ती ॲक्विजिशन झाली असा त्याचा अर्थ होत नाही. आणि इथे लगेच पण लोक त्याचं सर्वेक्षण सुरू झालं तरी देखील भूसंपादनाचं बोलायला लागतात. आणि असे जेव्हा ॲक्सेप्ट आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये हे ॲक्सेप्ट स्वीकारले जात नाही. त्याचं कारण आहे की भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी अत्यंत चांगली कार्यपद्धती कलम 26 पासून 31 पर्यंत नव्या कायद्यामध्ये लिहिलेली आहे. आणि इतकी चांगली आणि ती आता वेल सेटल झाली आहे की अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वांनी मान्य झालं की हे रिझनेबल आहे. कारण कायद्याच्या नावामध्येच फेअर असा शब्द आलेला आहे, रिझनेबल आहे आणि ट्रान्सपरंट आहे. तेव्हा असेही ॲक्सेप्ट घेतले जातात. ते ॲक्सेप्ट येतात, ते ॲक्सेप्ट ते वाचतात. पण त्याचा टप्पा पुढे आहे. जेव्हा ॲक्विजिशन केलं जाईल आणि जेव्हा मोबदला ठरवण्याची प्रत्यक्षात वेळ येईल तेव्हा मात्र हे ॲक्सेप्ट वाचले जातात किंवा पुन्हा नव्यानं हे ॲक्सेप्ट रेज करता येतात. पुढे आहे पुनर्वसन आणि पुनर्वसाहत, त्याच्या संदर्भातले रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशनच्या संदर्भातले ॲक्सेप्ट येतात. या टप्प्यात ते खऱ्या अर्थानं म्हणजे कन्सिस्टंट नसतात, पण तरी देखील असे ॲक्सेप्ट येतात. आणि या अशा ॲक्सेप्टावर देखील त्यांना निर्णय घ्यायला लागतो. आणि अनेक वेळा अनेक इतर बाबी जी गैरसोय होत असेल त्यांच्या गैरसोयीच्या संदर्भातले देखील ॲक्सेप्ट लोक घेत असतात. अशा पद्धतीनं पहिल्या नोटिफिकेशन नंतर आलेल्या ॲक्सेप्टांचा विचार केला जातो. पहिलं नोटिफिकेशन काढलं की त्यांना पॉवर टू एंटर, रेल्वेच्या लोकांना सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीने म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटीच्या परवानगीने त्यांनी ऑथराईज केल्यानंतर सर्वेक्षणासाठी लँडमध्ये जाता येतं. ते लँड पाहिल्यानंतर सर्वेक्षणामध्ये जर काही डॅमेजेस झाले तर त्याचं डॅमेजेस काय झाले त्याची नुकसान भरपाई देखील वेगळेपणाने दिली जाते. कुणाचं पित्त उडवलं गेलं, कुणाची झाडं पडली, कुठं खड्डे खोदून ठेवले, असं जे काही ऑब्जेक्शन असतील ते त्याचं निपटारा त्याच ठिकाणी केला जातो. जेव्हा आक्षेप नोंदवले जातात तेव्हा आक्षेप नोंदवणाऱ्याला नोटीस येते, त्याला समक्ष हजर राहता येतं, स्वतः हजर राहता येतं किंवा वकिलामार्फत हजर राहता येतं आणि स्वतःचं म्हणणं मांडता येतं. हे म्हणणं मांडल्यानंतर 20D प्रमाणे या सर्व आक्षेपांवरती कॉम्पिटंट अथॉरिटी निर्णय घेतं आणि हे सर्व निर्णय घोषितही केले जातात आणि केंद्र शासनाला कळवले जातात. आणि केंद्र शासन याच्यानंतर निर्णय घेतं की जर ते ॲक्सेप्ट सर्व फेटाळले असतील किंवा आहे त्या ॲक्सेप्टांना उत्तरं दिली असतील, त्यानंतर एक आणखी नवीन डिक्लेरेशन येतं 20 प्रमाणे. आणि त्याच्याप्रमाणे पहिलं जे डिक्लेरेशन आहे किंवा पूर्वी जे काढलेलं नोटिफिकेशन आहे या नोटीसमध्ये फक्त इंटेन्शन जाहीर केलं जातं.
आणि इंटेन्शन जाहीर केल्यानंतर, सगळ्यांचे म्हणणे घेतल्यानंतर, त्या म्हणण्यांचा आक्षेपांचं निराकरण केल्यानंतर आणखी एक डिक्लरेशन, नवीन नोटिफिकेशन काढलं जातं 20E प्रमाणे, आणि त्याप्रमाणे ती लँड सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रेल्वे डिपार्टमेंटमध्ये निहित झाली, वेस्ट केली, असं नोटिफिकेशन येतं. आणि ज्या दिवशी ते नोटिफिकेशन पब्लिश होईल त्या तारखेपासून ती जमीन भारमुक्त, ज्याला आपण फ्री ऑफ एन्कम्बरन्सेस म्हणतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये निहित होते आणि त्याचा रितसर ताबा कॉम्पिटंट अथॉरिटी घेऊ शकतात. त्यासाठी एक टप्पा आहे, आपण तेही पाहू. त्यानंतर प्रक्रिया सुरू होते डिटर्मिनेशन ऑफ अमाऊंट पेएबल ॲज कॉम्पेन्सेशन. आणि या टप्प्यामध्ये जर कोणी भूसंपादनाचे आणि रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटचे जे काही आक्षेप मुद्दे नोंदवलेले आहेत त्याचा या ठिकाणी आढावा घेतला जातो, त्याचं जे काही वाचन या ठिकाणी केलं जातं आणि ते मुद्दे किंवा आणखी नव्यानं सुद्धा मुद्दे मांडले जातात आणि त्याचं कॉम्पेन्सेशन ठरवण्याची प्रक्रिया होते. आता कॉम्पेन्सेशन ठरवण्याची प्रक्रिया, डिटर्मिनेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू. आता इथे काय लिहिलेलं आहे, इथे जरी काही लिहिलं असलं तर आता हे वाचण्याऐवजी आपल्याला काय वाचावं लागेल, कारण ह्या दुरुस्त्या 2008मध्ये झाल्या, त्यानंतर 2013चा कायदा आला, 1 जानेवारी 2014ला हा कायदा आला. तेव्हा आता याच्यात काहीही असलं डिटर्मिनेशन आणि त्याचे क्रायटेरिया, हे वाचण्याऐवजी यासाठी 26 ते 31 हे जे आपलं मूल्यांकनाचं आहे, तेव्हा आपण याच चॅनलवरती जो भूसंपादनाचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं त्याचा जो व्हिडिओ तो या ठिकाणी आपण वाचा आणि त्याचं व्हॅल्युएशन त्या पद्धतीने केलं जाईल. म्हणजे जितकी काही समजा विशिष्ट लांबी आणि विशिष्ट रुंदीची आपली 15 गुंठे जमीन गेली असेल तर 15 गुंठे जमिनीचं व्हॅल्युएशन कसं केलं जाईल, त्या भागामध्ये त्याचं रेडी रेकनर काय आहे, त्या जमिनीचा त्या भागातला उपयोग काय आहे, ती कृषी जमीन आहे का अकृषिक जमीन आहे. आता बहुतेकांचे वाद असे असतात की गावठाणाच्या जवळून रेल्वे जाते आहे आणि गावठाणाच्या जवळून असणारी रेल्वे किंवा गावठाणाच्या जवळ असणारे जे काही प्लॉट आहेत त्याच्या किमती जास्त असतात. मग जास्त असतात तर गेल्या 3 वर्षामध्ये काय खरेदी खत झालेत ते जनरली सर्वसाधारणपणे पाहिले जातात आणि 3 वर्षामध्ये प्रिसिडिंग 3 वर्षामध्ये झालेले त्यातल्या हायेस्ट कोणते आहेत ते घेतले जातात आणि ते जर ज्या ठिकाणी ॲक्विजिशन केलं त्याच्या जवळचे असतील तर ते मूल्य विचारात घेतलं जाऊ शकतं. पण आता लोकांचं म्हणणं असतं की शेतीचं मूल्यांकन हे हेक्टरी केलं जातं आणि येणे पोटेन्शियल असणाऱ्या जमिनींचं मूल्यांकन मात्र चौरस मीटरवर केलं जातं. मग त्या ठिकाणी रिजनल प्लॅन डिक्लेअर झालेला आहे का किंवा त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन डिक्लेअर झाला आहे का, त्याच्याप्रमाणे ते रेसिडेन्शियल झोनमध्ये आलं आहे का किंवा त्याच्या कमर्शियल झोनमध्ये आहे का, त्याच्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये आहे का. ज्या झोनमध्ये असेल त्या झोनच्या ज्या काही किमती रेडी रेकनरमध्ये असतील किंवा बॉम्बे स्टॅम्प ॲक्टप्रमाणे जे व्हॅल्युएशनचे रूल्स आहेत त्याच्याप्रमाणे ते रूल अप्लाय केले जातात. ही अत्यंत एक ज्याला आपण म्हणतो कायदेशीर एक सायंटिफिक प्रक्रिया आहे आणि या पूर्ण सायंटिफिक प्रक्रियेमध्ये जे हायेस्ट मूल्य असेल ते लँड ॲक्विजिशनचं मूल्य म्हणून ठरवलं जातं. त्यामुळं आपण कितीही म्हटलो की आपल्याला 5 पट दिलं पाहिजे, 4 पट दिलं पाहिजे, 3 पट दिलं पाहिजे, 10 पट दिलं पाहिजे, हे करण्यापेक्षा त्याला कागदोपत्री कसं जस्टिफाय करता येईल की हो आम्हाला इतकं पाहिजे ते आम्ही हे कागदपत्रावरती जस्टिफाय करतो, गेल्या 3 वर्षापासून इथलं मूल्य हेच आहे, इथला उपयोग हाच आहे, हे जस्टिफाय शेतकऱ्यांना जर करता आलं तर मात्र त्याला कुणीही नाकारू शकणार नाही. पण केवळ मला इतकं पाहिजे तरच मी देईल असं जर का म्हटलं की नाही, शेवटी मग घटना आहे, घटनेप्रमाणे कायदा आहे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेप्रमाणे सरकार पुढे पाऊल टाकत असतं. म्हणून आपण ही प्रक्रिया एकदा समजून घेतली पाहिजे आणि चौकटीमध्ये आपल्या मागण्या कशा बसवता येतील किंवा आपल्या म्हणणं कसं सांगता येईल किंवा आपल्याला जे काही हवं आहे ते त्या चौकटीत बसून कसं सांगता येईल त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर एकदा का मार्केट व्हॅल्यू ठरवली की ती डिपॉझिट केली पाहिजे. पेमेंट जे काही डिपॉझिट आहे ते कॉम्पिटंट अथॉरिटीचं खातं उघडलं जातं आणि त्या खात्यामध्ये ते ठेवलं जातं. ज्या दिवशी डिपॉझिट केलं जाईल त्या दिवशी पहा या ठिकाणी आपण पाहिलं की डिक्लरेशन ऑफ ॲक्विजिशन 20E प्रमाणे जमीन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि रेल्वे डिपार्टमेंटमध्ये निहित झाली. मात्र ज्या दिवशी रेल्वेनं कॉम्पिटंट अथॉरिटीच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले त्या दिवशी याचा अर्थ आहे की तुम्हाला केव्हाही नोटीस देऊन कॉम्पिटंट अथॉरिटी पैसे देऊ शकेल. त्या दिवशी रेल्वे डिपार्टमेंटला ताबा घेण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला असं हा रेल्वेचा कायदा सांगतो. मग काय होईल, कॉम्पिटंट अथॉरिटी शेतकऱ्याकडून ताबा घेईल आणि रेल्वेच्या अधिकाऱ्याला सुपूर्द करील आणि मग हे 20I जे आहे 20I त्याच्यामध्ये पोझिशन घेण्याचे अधिकार कॉम्पिटंट अथॉरिटीला किंवा भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्याला प्राप्त होतात आणि त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही अधिकारी असतील, रेल्वे डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्यांना रितसरपणे त्या जमिनीमध्ये प्रवेश करण्याचा आणि रेल्वेच्या
ट्रॅक तयार करण्याच्या कामाची सुरुवात करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतात. हे साधारण 2 वर्षामध्ये किंवा फार फार तर 27 महिन्यामध्ये हे सगळं होऊ शकतं, जर रेल्वेच्या ॲक्ट 1989 आणि 2008ची जी अमेंडमेंट आहे त्याप्रमाणे जर केलं तर. जर हेच नवीन भूसंपादनाचा कायदा याच्याप्रमाणे केलं तर थोडासा जास्त वेळ लागू शकतो, असा याचा अर्थ आहे. त्यानंतर कॉम्पिटंट ऑथॉरिटीला सिव्हिल कोर्टाचे पॉवर असतात. जे कोणते लँड ॲक्विजिशनचे अधिकारी असतात ते नव्या भूसंपादनाच्या कायद्यात सुद्धा तसेच अधिकार आहेत आणि रेल्वेच्या कायद्यामध्ये देखील सारखेच अधिकार आहेत. त्यामुळे दोन्ही बाबतीत सिव्हिल कोर्टासारखे अधिकार ते उपजिल्हाधिकारी किंवा जे कॉम्पिटंट ऑथॉरिटी असतात ते वापरू शकतात. शिवाय जर ॲक्विजिशन झालं तर रेल्वेला त्या जमिनीचा ॲक्विजिशन केलेल्या जमिनीचा वापर फक्त रेल्वेच्या ट्रॅकसाठीच करावा लागेल. नंतर जर ती जमीन दुसऱ्या पर्पजसाठी वापरली किंवा ट्रान्सफर केली तर मात्र ट्रान्सफर करताना जे जास्तीचं व्हॅल्युएशन आलं ते मात्र जी प्राईस डिफरन्स असेल तो मात्र याच्याशी शेअर केला पाहिजे. त्याचं पर्सेंटेज 40% आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे नव्या कायद्यामध्ये, ते लँड ओनरशी दिलं पाहिजे असं आहे. ह्या कायद्यामध्ये 1989चा कायदा 2008ला जो अमेंड झाला त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या तरतुदी लागू होणार नाहीत असं लिहिलेलं आहे. पण आपण 2015ची जी ऑर्डर पाहिली त्यामध्ये मात्र भूसंपादन मूल्यांकन करण्यासाठी, पुनर्वसनाच्या तरतुदीसाठी आणि पुनर्स्थापनेच्या रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट आणि व्हॅल्युएशन याच्या तरतुदी आहेत, ह्या लागू केल्या जाव्यात असा आदेश आपण पाहिला. त्यामुळं आपण हे वाचणार नाहीत. नंतर ॲप्लिकेशन ऑफ नॅशनल रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट पॉलिसी 2007ला जेव्हा हा कायदा नवीन कायदा 2013चा आला, त्याच्या आधी पुनर्वसनाची तरतूद नव्हती गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. आपल्या राज्यामध्ये केंद्राचा कायदा होता पण याच्या बाबतीत नव्हता, म्हणून त्यांनी एक पॉलिसी जाहीर केली होती, धोरण घेतलं होतं. ते धोरण यात लागू करण्यात आलं होतं. पण आता एक अत्यंत चांगला पार्लमेंटनं तयार केलेला कायदाच आहे, त्यामध्ये रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट हा वेगळा अवॉर्ड करावा, वेगळं त्याच्यासाठी चांगली प्रोव्हिजन केली असल्यामुळं आता हेही फारसं वाचण्याची आवश्यकता नाही. आणि पॉवर टू मेक रूल्स इन धिस मॅटर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याच्यासाठी 2016ला नियम देखील केलेले आहेत आणि त्या नियमामध्ये याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या बाबतीत दिलेलं आहे. आता आपण पाहिलं भूसंपादनाचे ऑलरेडी माझ्याकडं आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये त्याची पूर्ण प्रक्रिया आणि व्हॅल्युएशन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना याच्यासाठीचे नियम दिलेले आहेत. आपण रेल्वेच्या कायद्याप्रमाणे कसं भूसंपादन होतं त्याच्या तरतुदी आणि कलम चॅप्टर 4A प्रमाणे ज्या काही 10-20 तरतुदी झाल्या होत्या त्या आपण या ठिकाणी पाहिल्यात. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 6 डिसेंबर 2016ला आणखी एक पॉलिसी घेतली आणि त्यात पत्र पहा, रेल्वे प्रकल्पासाठी शासन निर्णय 12/5/2015 आणि 30/9/2015च्या तरतुदीप्रमाणे खाजगी जमीन थेट खरेदीने ताब्यात घेण्याबाबतची कार्यपद्धती जाहीर केली. म्हणजे थेट खरेदीचा देखील एक पर्याय आहे. एक आहे पहिला पर्याय आहे रेल्वे ॲक्टप्रमाणे भूसंपादन करणे. दुसरा पर्याय आहे नवीन आलेला जो 2013चा भूसंपादनाचा कायदा आहे त्याप्रमाणे भूसंपादन करणे. तिसरं आहे थेट शेतकऱ्याशी वाटाघाटी करणे आणि शेतकऱ्याकडून खरेदी करणे. आणि त्यासाठी आपण थेट खरेदीची एक कार्यपद्धती शिकलो होतो. अगदी तीच कार्यपद्धती यामध्ये त्यांनी पुन्हा दिलेली आहे. रेल्वेसाठी वेगळेपणाने या ठिकाणी लिहिलेली आहे. हे प्रेझेंटेशनमध्ये असणार आहे. त्यामुळं आणि हा जो आहे तो देखील डाउनलोडमध्ये हा जे पत्र आहे शासनाचं ते आपण ठेवलेलं आहे. तेव्हा हे तपशिलात मी वाचत नाही कारण यासाठी वेगळी कार्यपद्धती नाही आहे. कार्यपद्धती तीच आहे जी आपण थेट खरेदीच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. त्यामुळे त्यासाठी तो व्हिडिओ पाहिलाच अधिक चांगलं होईल. संयुक्त मोजणी आहे, टायटल सर्च आहे, त्यानंतर सर्व सातबारा कलेक्ट करणं आहे, शेतकऱ्याची संमती घेणं आहे आणि अशा पद्धतीचं हे जे आहे. त्याच्यानंतर आपण पहा 11/11/2019मध्ये शासनाने ही जी रेल्वे बोर्ड आहे त्यांनी स्वतःची जी कॉम्पेन्सेशनची आणि लँड लुजरला हे देण्याची पॉलिसी आहे ती काढली आणि त्यामध्ये त्यांनी विशेषतः निर्णय असा घेतला की आता लोकांचं म्हणणं असं असतं की पुनर्वसन करताना तुम्ही आमच्या मुलांना नोकरी द्या. आता प्रत्येक प्रकल्पामध्ये अनेक कुटुंब किंवा ज्याला आपण अफेक्टेड फॅमिलीज म्हणतो त्या खूप मोठ्या प्रमाणावरती असतात
आणि प्रत्येक घरातील एकाला जर नोकरी देणं असा निर्णय घेतला तर त्याच्यामुळे त्या प्रकल्पावरती जास्तीचा बोजा पडेल असं असतं. म्हणून कायद्यामध्येच त्यांनी असं केलं, जर तुम्हाला नोकरी देता येत असेल तर तुम्ही नोकरी द्या, आणि नोकरी देता येत नसेल तर आपण मागच्या पुनर्वसनाच्या व्हिडिओमध्ये असं पाहिलेलं आहे की 5,00,000 रुपये रोख द्या. तर इथे त्यांनी हे केलेलं आहे की हा जो 11/11/2019चा हे पत्र आपल्याला पॉलिसी दिसते, या ठिकाणी असं दिलेलं आहे की हे सर्व वाचा, सर्व घ्या, पण सेकंड शेड्यूलमध्ये, या कायद्याच्या सेकंड शेड्यूलमध्ये जे नोकरीच्या संदर्भातलं लिहिलेलं आहे त्याच्या बाबतीत ज्यांचं पूर्ण डिस्प्लेसमेंट झालं असेल, म्हणजे रेल्वेच्या ट्रॅकमध्ये त्याचं घर आलं आणि त्याला पूर्णपणे तिथून त्याला उचलावं लागलं आणि त्याला स्वतंत्र दुसरीकडं त्याच्या, ज्याला आपण म्हणतो की ॲडमिसेबिलिटी प्रमाणे, की त्याचे जे काही पात्रता असेल त्या पात्रतेप्रमाणे त्याला दुसरीकडे घर दिलं आणि त्यामुळे त्याला कुटुंबाच्या कुटुंब उचलून बाहेर न्यायला लागलं, अशी जर डिस्लोकेट केलेली फॅमिली असेल तर त्यांना नोकरीऐवजी 5,00,000 रुपये द्यावे. आणि तिथे जर का 4-5 लोकांच्या नावावरती ती जमीन असेल तर ज्या प्रमाणात त्याचं भूसंपादनाचं मूल्य वाटप केलं गेलं त्याच प्रमाणामध्ये ते 5,00,000 रुपये वाटप केले जावेत असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण इथे मात्र वाद होऊ शकतो. इथे नक्की असा वाद होऊ शकतो की तिथे जितके लोक राहत असतील किंवा जितके मालक त्या सातबारावरती असतील त्याला प्रत्येक फॅमिली पकडायचं की नाही, आणि म्हणून ती प्रत्येक फॅमिली ही अफेक्टेड फॅमिली आहे आणि त्या प्रत्येक फॅमिलीला 5,00,000 रुपये दिले जावेत अशी मागणी पुढे येऊ शकते किंवा त्यासाठीचे आग्रह लोक करू शकतात. मात्र हा मुद्दा मात्र कायदेशीरपणे तपासण्याचा आहे आणि हे कायद्याशी सुसंगत आहे की विसंगत आहे याची तपासणी होऊ शकेल अशा पद्धतीचं एक आहे. मात्र हे देखील डाउनलोडच्या फोल्डरमध्ये असल्यामुळं लोकांनी ते वाचावं, जे कोणी अधिकारी असतील त्यांनी देखील ते बारकाईनं वाचावं आणि त्यावरती निर्णय घेतला जाऊ शकतो. जर याच्या संदर्भात आणखी कोणाला काही माहितीच पाहिजे असेल तर त्यांनी ह्या रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्या, indianrailways.gov.in. त्याच्यामध्ये रेल्वे बोर्ड, आणि त्याच्यात तुम्ही पहा, रेल्वे बोर्डमध्ये गेलात की तुम्ही लँड ॲक्विजिशनच्या सेक्शनमध्ये जा. हे इथं लँड अँड ॲम्युनिटीज आहे, त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये मी आहे. इथे रेल्वे बोर्डाचा जे मेंबर इंजिनिअरिंग असतात, बोर्डाचे मेंबर इंजिनिअरिंग याचं लिडरशिप करतात ह्या लँड ॲक्विजिशनच्या कामाचं. त्यांना एक ॲडवायझर असतो लँड अँड ॲम्युनिटीचा. त्यांच्या हाताखाली 3 साधारण लँड अँड ॲम्युनिटीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर 3 आहेत. त्याच्याखाली त्यांच्याकडे डायरेक्टर्स आहेत 2, त्याच्याखाली डेप्टी डायरेक्टर्स आहेत 3, आणि त्याच्याखाली बाकी सेक्शन ऑफिसर्स आणि त्यांच्या खालची जी काही मंडळी आहे ते, असंही साधारण त्याची रचना आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हायर लोकांशी बोललं पाहिजे, ही रचना आपल्याला माहीत असली पाहिजे म्हणून मी मुद्दाम दिली. आणि ज्यांना हवं असेल त्यांनी जरूर या वेबसाईटला भेट देऊन हे सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आता पहा, त्याच्या खाली दुसरं आहे सर्क्युलर्स. हे लँड ॲक्विजिशनचे रेल्वे बोर्डाने त्यांनी त्यांच्या पॉलिसीज बघा, 21/2/20ची पॉलिसी आपण पाहिली, 15/1/20ची पॉलिसी आपण पाहिली, नंतर 11/11/19ची पॉलिसी पाहिली. ह्या अलीकडच्या आहेत, बाकी 9 वगैरे ज्या आहेत त्या पॉलिसीज आता ओव्हररूल झाल्यासारख्या आहेत, पण या सगळ्या वाचायला हरकत नाही. या सर्व पॉलिसीज मी डाउनलोड करून घेतल्यात आणि ह्या डिस्क्रिप्शनमध्ये जे डाउनलोडची लिंक दिली त्यामध्ये टाकल्यात. आपण डायरेक्ट जाऊन याच्यावर देखील लिंक करून ते घेऊ शकता. आपल्याला ही लिंक या ठिकाणी समोर आहे. तेव्हा इतका अभ्यास केल्यानंतर आणि हे सर्व पाहिलं की आपल्याला रेल्वेचा कायदा वाचावा, अमेंडमेंट वाचावी, स्पेशल प्रोजेक्टच्या संदर्भातले रूल 2016चे वाचावेत, हा कायदा जो नवीन कायदा आहे तो वाचावा, रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीची ऑर्डर वाचावी, नंतर ॲक्विजिशन ऑफ हे जे काही त्यांची पॉलिसी आहे, 2-3 पॉलिसीज आहेत त्या वाचाव्यात. आणि हे सगळं एकदा पाहिलं की मला असं वाटतं की आपल्याला पूर्ण कायद्यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळू शकतं याचा अंदाज येईल, आणि मग अंदाज आल्यानंतर आपल्याला आपल्या मागण्या त्यासाठी चांगल्या पद्धतीने मांडता येतील. अशा पद्धतीनं ही रेल्वे प्रकल्पासाठी किंवा ट्रॅक तयार करण्यासाठी जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे, हे सर्व संदर्भ यासोबत जोडलेत, यासोबत आपल्याला उपलब्ध आहेत. आपण हे संदर्भ खरं तर सगळ्यांनी वाचावेत. अगदी एक एक करून प्रत्येकाने एक मास्टर करावा, शेतकऱ्यांनी एकत्र बसावं, एकमेकाला ते समजून सांगा. खरं तर हे प्रकल्प अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे, आणि लोक एकदा खऱ्या अर्थानं कायदा पूर्ण वाचून त्यांना कायदा कळला तर कोणीही कायदा तोडत नाही. या देशाचा कायदा, या देशाची घटना, हे सर्व अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे सगळं समजावून घेऊन या चौकटीमध्ये आपल्याला आपल्या मागण्या कशा फिट्ट बसवता येतील हे पाहिलं पाहिजे. एक आहे, रेल्वे प्रशासनाची जी भूमिका आहे अत्यंत पारदर्शकपणे काम करण्याची आहे.
कमीत कमी जमीन घ्यावी अशी साधारण त्यांची जे काही पॉलिसीज मी वाचल्यात, मी जे काही सांगतोय ते माझ्या मनचं काहीच नाही आहे, मी वाचलेल्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे आणि मी जे सांगतोय ते तुम्ही डाउनलोड करून आता वाचू शकता. त्यांची भूमिका पूर्णपणे कमीत कमी जमीन घ्यावी, लोकांची कमीत कमी गैरसोय करावी आणि लँड लुजरला जितके जास्त बेनिफिट दिले पाहिजेत, जे कायद्यानं देय आहेत ते दिले पाहिजेत. त्यांचं पुनर्वसन आणि पुनर्वसाहत जो काही नवीन कायदा आहे 2013चा त्याच्या तरतुदीप्रमाणे केलं पाहिजे आणि शक्य तेवढ्या लवकर हा प्रोजेक्ट पूर्ण करून तो विशिष्ट कालमर्यादेचा जो कालमर्यादेमध्येच प्रोजेक्ट पूर्ण केला पाहिजे आणि तो शासनाकडे सुपूर्द केला पाहिजे आणि जनतेला तो अर्पण केला पाहिजे, अशी साधारण त्यांची भूमिका असते. या चौकटीमध्ये एकदा अभ्यास केला, हे सगळं समजावून घेतलं तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना, नंतर याच्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि व्यवस्थेतल्या सर्वच मंडळींना याचा नक्की उपयोग होईल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा. ज्यांच्या जमिनी जातात, जे या प्रश्नानं म्हणजे चिंतित आहेत किंवा त्याच्याविषयी विचार करतात, त्यांच्यापर्यंत पाठवा, फॉरवर्ड करा, शेअर करा. शेजारी जे बेलचं बटन दिसतं त्यावरती प्रेस करा, म्हणजे असा व्हिडिओ झाला की लगेच आपल्याला नोटिफिकेशन येत राहील आणि आपण लाईक जर केलं तर आम्हाला मोटिवेशन मिळेल, आम्हाला आणखी चांगली माहिती काढून आपल्यासमोर घेऊन चर्चा करता येईल. तेव्हा मी या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.